माझे नाव अदिती. हे नाव ऐकायला खूप सामान्य वाटेल, पण माझ्यासाठी ते 5 पूर्ण झालेल्या स्वप्नांचे प्रतीक होते. माझे 5 बाहू, माझे रक्षक, माझे 5 आशीर्वाद, जे सावलीसारखे सदैव माझ्यासोबत होते. मी आई-वडिलांची एकुलती एक मुलगी, संपूर्ण कुटुंबाची लाडकी, पण माझ्या जगात सर्वस्व फक्त माझे भाऊच होते. माझ्या घरात मला कशाचीही कमतरता नव्हती. माझा हट्ट, माझी स्वप्ने, माझी जिद्द या सगळ्याला माझ्या भावांनी इतके महत्त्व दिले की जणू ते त्यांचे स्वतःचे श्वास होते. लहानपणापासून आजपर्यंत मी कधीही नाही हा शब्द ऐकला नाही. जे मागितले ते मिळाले, जे वाटले ते पूर्ण झाले. मग तो अभ्यास असो, कपडे असोत वा लहान-सहान इच्छा. मी मुलगी आहे की मुलगा असा भेदभाव माझ्या भावांनी कधीही मला जाणवू दिला नाही. आमची बहीण आमची अब्रू आहे आणि आम्ही तिला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे ते नेहमी म्हणायचे. आई कधी-कधी म्हणायची, "अदिती, तुझे भाऊ तुझी सावली आहेत. तू खूप नशिबवान आहेस." मी फक्त हसायचे. ती बरोबरच होती. माझे जग, माझे घर आणि भावांचा आनंद यातच मी सुखी होते. पण बाबांची तत्त्वे काळापेक्षाही कठोर होती. ते वारंवार बजावायचे. मुलगी अशी असावी जिने वडिलांच्या सन्मानाची जपणूक करावी. जर तिने कधी सांगितले की तिला कोणी मुलगा आवडतो, तर समजून जा की तो या घरातील तिचा शेवटचा दिवस असेल. मला आठवते कॉलेजमध्ये असताना एकदा एका मुलाने मला रस्त्यात थांबवून नमस्कार केला होता. माझा 3ऱ्या क्रमांकाचा भाऊ नवीन याला हे कळताच त्याने दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जाऊन त्या मुलाला धडा शिकवला, की त्याने पुन्हा माझ्या दिशेने बघण्याची हिंमत केली नाही. त्या दिवशी मी खूप घाबरले होते, पण डोळ्यातले अश्रू भीतीचे नव्हते, तर भावांच्या माझ्यावरील अलोट प्रेमाचे होते. मी माझ्या दैनंदिन कामात व्यस्त होते, पण माझ्या मनात एक नवीन जग आकार घेत होते. असे जग जिथे मी माझे नवीन घर स्वीकारणार होते. सर्व काही सुरळीत चालले होते. पण वडिलांचे ते शब्द मनात सतत घुमायचे. त्या दिवशी तू कोणा परक्या मुलाचे नाव घेशील, तो तुझा या घरातील शेवटचा दिवस असेल. हे केवळ शब्द नव्हते, तर आमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेशी जोडलेली कठोर तत्व होती. माझ्या वडिलांच्या आयुष्यात भावनांपेक्षा सन्मान आणि प्रतिष्ठा सर्वोच्च होती. नशिबाने मी कधी कोणाच्या प्रेमात पडले नाही. कदाचित माझ्या संस्कारांमुळे मी स्वप्नांपेक्षा वास्तवाला जास्त महत्त्व दिले. जेव्हा कधी पालकांच्या शब्दाखातर प्रेम सोडून दिलेल्या मुलीचा विषय निघायचा, तेव्हा भावांचे चेहरे ताठ व्हायचे आणि वडिलांचा राग अनावर व्हायचा. अशा मुलींना जमिनीत गाडलेले बरे, असे ते म्हणायचे. अशा वातावरणात स्वतःच्या भावना व्यक्त करणे अशक्यच होते. एके दिवशी आई चेहऱ्यावर गांभीर्य घेऊन म्हणाली. ती म्हणाली, "बेटी, तुझे स्थळ आले आहे. मुलाचे नाव केतन आहे. तो डेहराडूनमध्ये राहतो आणि स्वतःचा व्यवसाय करतो. तो एकुलता एक मुलगा असून त्याला 3 बहिणी आहेत. त्याला आई आहे पण वडील नाहीत." मी नजर खाली वळवून फक्त इतकेच म्हणाले, "आई, तुम्हाला जे योग्य वाटेल ते." आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितले की त्यांनी सर्व तपासणी केली आहे. आई मुलासोबत राहते. बहिणी विवाहित असून कधी कधी माहेरी येतात. ते तुझ्यासाठी चांगले घर असेल. माझ्या मनात थोडा संकोच होता, पण मी तो दाखवला नाही. वडिलांनी मुलाची आर्थिक परिस्थिती, प्रतिष्ठा आणि खानदान पाहून लग्नाची तारीख ठरवली. लग्नाच्या तयारीत भाऊ खूप आनंदी होते. प्रत्येक जण कौतुक करत होता की केतनचा गाड्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. देहरादूनमध्ये 2 भूखंड आहेत आणि तो खूप मोठा कर्तबगार आहे. माझा लहान भाऊ अमन थट्टेने म्हणाला, "अदिती तर आता राणीसारखी राहणार." सगळे हसले, पण स्वयंपाकघरात चहाचे पाणी ठेवताना मला मात्र समोर धुकं असल्यासारखे वाटत होते. आईने केतनचा फोटो दाखवला. उंचपुरा, गोरा आणि साधा. माझ्यासाठी लग्न हे स्वप्न नसून एक जबाबदारी होती, जी मी आनंदाने स्वीकारायला तयार होते. आईला वाटले की केतनच्या बहिणी त्याच्या जवळच्या आहेत, त्यामुळे मलाही बहिणींसारखे प्रेम मिळेल. पण बाबांनी एक शंका व्यक्त केली. मुलगा एकुलता एक आहे आणि त्याला 3 बहिणी आहेत. मुलींची सावली घरासाठी नेहमीच हलकी नसते. जर त्यांचे वागणे नीट नसेल तर मुलाचे आयुष्य त्याच्या हातातील खेळणे बनते. बाबांचे हे शब्द भावांनाही गंभीर करून गेले. परिसरातील एका बाईने तर आईला सावध केले होते की केतनच्या बहिणी आपल्या बहिणीला मोकळा श्वास घेऊ देणार नाहीत. पण आईने त्याकडे दुर्लक्ष केले. निरोपाच्या वेळी बाबा मला म्हणाले, "अदिती, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. आम्हाला कधीही लाजवू नकोस." मी त्यांना वचन दिले की त्यांचा सन्मानच माझ्यासाठी सर्वस्व असेल. लग्नानंतर सासरच्या घरी माझे स्वागत खूप प्रेमाने झाले. सासूबाईंनी मला मुलीसारखे वागवले.
सर्वात लहान नणंद ऐश्वर्या खूप बोलकी होती. सुरुवातीचे काही दिवस खूप मजेत गेले. केतनही माझ्याशी खूप प्रेमाने वागायचा. पण हळूहळू चित्रातले रंग बदलू लागले. एके दिवशी चहा देताना ऐश्वर्याने टोकले, "वहिनी, चहात दूध कमी घाला. आईला आवडत नाही." मी लगेच माफी मागितली. काही दिवसांनी सासूबाईंचे डोके दुखत असताना मी त्यांना हळदीचे दूध दिले. तर ऐश्वर्याने केतनच्या कानात कुजबूज केली की मी डॉक्टर डॉक्टर खेळत आहे. केतनने ते हसण्यावारे नेले. पण मला वाईट वाटले. काही पाहुणे घरी आले असताना मी बनवलेल्या जेवणाचे सर्वांनी कौतुक केले. पण नंतर ऐश्वर्याने केतनला सांगितले की जेवणात खूप मीठ होते. केतन गंभीर झाला आणि मला म्हणाला, "अदिती, काळजी घेत जा." माझी दुसरी नणंद काजल वारंवार माझ्या खोलीत येऊन माझ्या साधेपणाची थट्टा करायची. केतन आता माझ्याशी कमी बोलू लागला होता. तो ऑफिसमधून आला की ऐश्वर्या त्याच्याकडे माझ्या तक्रारी करू लागली. एके दिवशी केतनने मला कठोर शब्दात विचारले, "आईला तू त्रास का देतेस?" मला धक्का बसला. मी फक्त एकदाच पाणी मागितले होते, पण त्याचे रूपांतर तक्रारीत झाले होते. सुरुवातीचे प्रेम आता संशयात बदलत होते. सासूबाईंनी मला स्पष्ट सांगितले, "हे घर तुझ्या बापाचे नाही. इथे तुला आमच्यानुसार राहावे लागेल. लग्नानंतर फक्त सहन करायला शिका." एके दिवशी केतनच्या आवडीचे साऊथ इंडियन जेवण बनवले असता ऐश्वर्याने गुपचूप जेवणात मीठ ओतले. रात्री जेवताना केतनने माझ्यावर सर्वांसमोर आरडाओरडा केला, "तुला साधं जेवण बनवता येत नाही का?" असे म्हणून त्याने ताट फेकून दिले. माझ्या डोळ्यात पाणी आले, पण मी ते आवरले. ऐश्वर्याच्या हाताला सांबारचा वास येत होता. मला समजले की हे तिचेच कारस्थान होते. 2 महिने उलटले नव्हते, तोच माझ्या दोन्ही विवाहित नणंदा मुलाबाळांसह माहेरी येऊन राहू लागल्या. त्यांची मुले घरभर गोंधळ घालत, माझी खोली अस्ताव्यस्त करत. मला दिवसभर त्यांच्या मागे धावून कामे करावी लागत. सविताने तर तिच्या मुलांचे शाळेचे कपडेही मला धुवायला सांगितले. मी नकार दिला नाही. फक्त दुसऱ्या दिवशी धुते असे सांगितले. तर त्यांनी लगेच केतनकडे तक्रार केली की मी त्यांना सहन करत नाही. केतन आता माझ्यासाठी पतीऐवजी न्यायाधीश बनला होता, जो न ऐकता न समजता फक्त माझ्यावर आरोप करत असे. एके दिवशी मी आणि ऐश्वर्या भांडण करत असल्याचे चित्र केतन समोर उभे करण्यात आले. सासू आणि ननंदा मिळून केतनला माझ्या विरुद्ध भडकवत होत्या. मी खचून गेले होते. पण बाबांच्या शब्दांमुळे मी माहेरी काहीही सांगू शकत नव्हते. एके दिवशी माझी तब्येत बिघडली. सततचा थकवा आणि चक्कर येत होती. केतनने मला दवाखान्यात नेले. तिथे कळले की मी आई होणार आहे. त्या क्षणी केतनचा चेहरा पहिल्यांदाच हळवा झाला. त्याने आनंदाने हसून मला पाहिले. घरी परतल्यावर केतनने घरात सर्वांना ही बातमी दिली. सासू आणि ननंदाचे चेहरे कसेनुसे झाले. पण त्यांनी वरवर आनंद दाखवला. डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितले होते. केतन आता माझी काळजी घेऊ लागला होता. मी काम करायला गेले की तो मला थांबवायचा. एके दिवशी काजल आणि ऐश्वर्या माझ्यावर ओरडत असताना केतनने त्यांना खडसावले की "आदिती आजारी आहे. तुम्ही तिची काळजी घेण्याऐवजी तिला त्रास का देता? तुम्ही इथे पाहुणे म्हणून आला आहात, तर नीट राहा." केतनच्या वागण्यातील या बदलामुळे मला आशेचा एक किरण दिसला. त्याने माझ्यासाठी फळे आणली. तो माझी खूप काळजी घेत होता. माझ्या आरोग्याची विचारपूस केली. बऱ्याच वर्षांनी मला वाटले की माझे घर आता खऱ्या अर्थाने स्थायिक होईल. मी मनोमन प्रार्थना केली की हा आनंदाचा दिवा विझू नये. आता केतनच्या डोळ्यात माझ्यासाठी अपराधीपणाची भावना आणि प्रेम दोन्ही स्पष्ट दिसत होते. ऑफिसमधून घरी आल्यावर केतन प्रेमाने विचारायचा की "दुपारी काय खाल्लेस?" मी औषध घ्यायला विसरले असेल तर तो स्वतःहून मला औषधं आणून द्यायचा. त्याच्या वागण्यातील या छोट्याशा बदलाने माझ्या निःशब्द आयुष्यात आशेचा किरण आला होता. पण हा प्रकाश घरातील इतर लोकांच्या डोळ्यात खुपला होता. जेव्हा केतनने सर्वांना सांगितले की मी आई होणार आहे, तेव्हा खोलीत जणू स्मशान शांतता पसरली. काजल फक्त "ओ, ओके" म्हणाली. सविताने दुर्लक्ष करून मुलांच्या भांडणात लक्ष घातले. तर सासूबाईंनी छताकडे बघत टोमणा मारला. आजकाल थोडंसं काम करणं देखील आजारी बनली आहे. मी शांतपणे सर्वांचे चेहरे पाहिले. तिथे आनंद मुळीच नव्हता. आशीर्वाद नव्हता की माणुसकी नव्हती. मी खोलीत येऊन बसले. मन अगदी रिकामे झाले होते. दुसऱ्या दिवशी केतन म्हणाला, "अदिती, तुला आता काहीही काम करण्याची गरज नाही. ऐश्वर्या आणि आई सर्व सांभाळून घेतील. तू फक्त आराम कर. बाळाची जबाबदारी माझी आहे." मी होकार दिला. पण या निर्णयामुळे घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. नाश्त्याच्या वेळी ऐश्वर्या म्हणाली, "भाभीला आता आराम हवाय, म्हणजे आम्ही काय नोकर झालो का?"
काजलने आईकडे बघत म्हटले, आमच्या वेळी आम्ही आई झालो असतो तर आम्हाला अशी राजेशाही वागणूक मिळाली असती का? सासूबाई चहाचा कप खाली ठेवत म्हणाल्या, त्या काळच्या मुली खंबीर होत्या. आजकालच्या पोरी साध्या गोष्टीवरून आडव्या होतात. मी काहीच न बोलता पाणी पिऊन किचनमध्ये गेले. तिथे भांडी घासताना ऐश्वर्या आली आणि टोमण्याने म्हणाली, जेव्हा तुझ्या पतीने तुला काम करायला मनाई केली आहे, तेव्हा तू हे नाटकं का करतीयेस? तिच्या बोलण्यात काळजीपेक्षा विष जास्त होते. एके दिवशी दुपारी मी कपडे धुत असताना केतन आला. मला काम करताना पाहून तो चिडला. तुला काम करायला कोणी सांगितले? तुला आराम करायला सांगितला आहे ना? ऐश्वर्याचा पाय मुरगळला आहे आणि आईची तब्येत ठीक नाही म्हणून तू का कष्ट करतीयेस? मी कोणालाही माफ करणार नाही. त्या रात्री काजलने तिचे पाय दाबून देण्याचा हट्ट धरला. मी शांतपणे तिच्या बाजूला बसले. मी हळू हाताने दाबू लागले तर ती ओरडली, अजून जोराने दाब. मी थोडी ताकद लावली पण त्याच क्षणी तिने मुद्दाम तिचा पाय माझ्या पोटात जोरात खुपसला. मी वेदनेने खाली कोसळले. डोळ्यांसमोर अंधारी आली. काजल रागाने पुटपुटली, काय वाटतं तुला? मुलाला जन्म देऊन माझ्या भावावर राज्य करशील? मी हे कधीच होऊ देणार नाही. तिच्या या क्रूर कृत्यामुळे माझे बाळ दगावले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. नर्सने सांगितले की मूल वाचू शकले नाही. माझे डोळे कोरडे पडले होते. कदाचित आतील सर्व अश्रू आटले होते. केतन तिथे रागाने लाल होऊन उभा होता. घरी आल्यावर मी काजलचे सत्य सर्वांना सांगितले, पण ती उलट मलाच खुनी म्हणू लागली. केतन माझ्यावर ओरडला, मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू हट्टीपणा करून स्वतःला आणि बाळाला धोक्यात घातलेस. आता तू खोटे आरोप करत आहेस. हे असह्य आहे. मला तुला सोडायचे आहे. मी त्याला फक्त 5 मिनिटे मागितली आणि देवाकडे प्रार्थना केली, प्रभू तू सर्व काही जाणतोस. मला न्याय दे. त्याच क्षणी चमत्कार झाला. काजलच्या पतीचा फोन आला, जो लाऊडस्पीकरवर होता. तो संतापाने ओरडला, केतन, तुझी बहीण कधीच सासरी टिकली नाही. ती तिथे तुझ्या घरी बसली आहे आणि इथे माझी आई आजारी आहे. मी तिला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली आहेत आणि मुलांनाही माझ्याकडेच ठेवणार आहे. काजलचे पाय लटपटू लागले. तिचा मेकअप उतारला होता. ती रडत माझ्या पाया पडली आणि ओरडली, दादा मला माफ करा. मी आधी तिचे बाळ चोरले, तिची कूस रिकामी केली, म्हणून देवाने आज मला ही शिक्षा दिली आहे. हे ऐकून केतन सुन्नत झाला. 5 मिनिटांपूर्वी जी जीभ मला खोटे पाडत होती ती आता स्वतःच्या पापांची कबुली देत होती. केतनने काजलला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. सासूबाईंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण केतनने ठणकावून सांगितले, ज्या बहिणीने माझ्या बाळाला मारले तिच्याशी माझे आता कोणतेही नाते नाही. मी काजलला केतनच्या सांगण्यावरून माफ केले, पण त्या घरात राहणे मला आता शक्य नव्हते. मी केतनकडे एक अट ठेवली, आपण वेगळ्या घरात राहू. मला पुन्हा त्या विषारी वातावरणात राहायचे नाही. माझी मुळीच इच्छा नाही. केतनने माझा शब्द मान्य केला. आम्ही एका नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेलो. सासूबाई म्हणाल्या, बायकोच्या तालावर नाचायला लागला केतन. पण केतनने शांतपणे उत्तर दिले, आई, शांततेसाठी हे आवश्यक आहे. आज माझ्या मनात शांती आहे. सत्याचा विजय झाला होता. जखमा भरून यायला वेळ लागेल, पण आता माझ्यासोबत माझा पती आणि सत्याचा प्रकाश आहे. एका नव्या सुरुवातीची गोष्ट. संयम आणि न्यायाचा विजय. नवीन घरात केतनने स्वतःहून सर्व जबाबदारी स्वीकारली होती. माझ्या आरामाची पूर्ण काळजी घेत तो घरातील आवश्यक कामे, अगदी कपडे आणि भांडी धुण्यापर्यंतची सर्व कामे स्वतः करत असे. तो प्रेमाने म्हणायचा, आज तू फक्त विश्रांती घे. अनेक दिवस तू खूप काही सहन केले आहेस. काही आठवड्यानंतर मला पुन्हा अशक्तपणा जाणवू लागला. तेव्हा मी डॉक्टरांकडे जाण्याचे ठरवले. जेव्हा डॉक्टरांनी हसून सांगितले की तू पुन्हा आई होणार आहेस, तेव्हा मी केतनकडे पाहिले. यावेळी त्याच्या डोळ्यात आश्चर्यापेक्षा समाधानाचे भाव जास्त होते. घरी परतताना त्याने माझा हात धरला आणि आश्वासन दिले, अदिती, यावेळी परिस्थिती वेगळी असेल. मी तुला वचन देतो. केतनने खरोखरच माझ्यासाठी गोष्टी सोप्या केल्या. तो सकाळी लवकर उठून माझ्यासाठी नाश्ता तयार करायचा. दर आठवड्याला तो न विसरता मला तपासणीसाठी डॉक्टरांकडे न्यायचा. रात्री जेव्हा मला झोप येत नसे तेव्हा तो माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवून मला झोपवण्याचा प्रयत्न करायचा. एके दिवशी मी त्याला विचारले, केतन, तू खरोखर बदलला आहेस की ही वेळ काळाची किमया आहे? तो गंभीर होऊन म्हणाला, तुला गमावण्याची भीती वाटल्यानंतर मला तुझे महत्त्व उमजले आहे. अदिती, आता मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तर मी जसा असायला हवा होता
तसा वागत आहे. महिने सरले आणि माझी प्रकृती सुधारली. मी घरी बसून शिवणकाम आणि काही ऑनलाईन कोर्सेस सुरू केले. केतनने मला प्रोत्साहन दिले. तुला हवे तर तू घरूनच तुझे काम करू शकतेस. तुझ्याकडे आत्मविश्वास आहे. फक्त याआधी तुला कोणी संधी दिली नव्हती. आता आम्ही रोज संध्याकाळी एकत्र चहा पीत गप्पा मारतो. येणाऱ्या बाळाचे छोटे कपडे पाहून मला वाटायचे की माणसाला बदलायला कधी-कधी किती वेळ लागतो. पण काळ बदलला की सर्व काही बदलते. बाळंतपणाची वेळ जवळ आली तेव्हा केतनने सर्व खरेदी स्वतः केली. मला कळा सुरू झाल्यावर त्याने तातडीने मला दवाखान्यात नेले. काही तासांनंतर नर्सने आनंदाची बातमी दिली. मला मुलगा झाला होता. मुलाला मांडीवर घेऊन केतन माझ्या जवळ आला आणि म्हणाला, ही आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे. जुन्या गोष्टी विसरून आता आपल्याला फक्त पुढे बघायचे आहे. आम्ही आमच्या मुलाच्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधू लागलो. केतन आता ऑफिसमधून येताना मुलांसाठी काहीतरी नक्की आणतो. त्याला आता माझ्या हातचे जेवण खूप आवडते आणि तो नेहमी माझी स्तुती करतो. तो आता कधीही माझ्यावर ओरडत नाही. उलट नेहमी माझा आदर करतो. एके दिवशी आमच्या दारावर थाप पडली. केतनने दरवाजा उघडला तर समोर माझी सासू होती. त्यांचा चेहरा निस्तेज झाला होता. त्या म्हणाल्या, "बाळा, मी नातवासाठी भेट आणली आहे. मुले कशी आहेत?" केतन अजूनही त्यांच्यावर आणि बहिणींवर रागावलेला होता. तरीही त्याने त्यांना आत बोलवले. त्या म्हणाल्या, "मला फक्त 2 मिनिटे नातवाला पाहायचे आहे." केतन शांतपणे म्हणाला, "ज्यांनी या मुलांच्या आयुष्यात विष कालवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा या मुलावर कोणताही अधिकार नाही." सासूबाईंनी दीर्घ श्वास घेतला आणि माफी मागितली. "माझी चूक झाली, हे मी मान्य करते. आता फक्त नातवंडाला पाहण्याची ओढ मनात आहे." ऐश्वर्यावर रागावूनही तू भावाची जबाबदारी पार पडलीस. पण आता घर तुझ्याशिवाय सुने वाटते. मुला, घरी चल. तुझ्यामुळेच घर उजळेल. काही दिवसांनी सासूबाई पुन्हा आल्या. सोबत ऐश्वर्यालाही घेऊन आल्या. ऐश्वर्या माझ्या पाया पडली आणि रडत म्हणाली, "वहिनी, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप अन्याय केला. पण आता माझ्या सासरी मला तशीच वागणूक मिळत आहे, जशी आम्ही तुला दिली होती. मला माझ्या कर्माची फळं मिळाली आहेत." मी जेव्हा हे सर्व केतनला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, "मी इतक्या लवकर कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. पण हळूहळू कदाचित मीही तुझ्यासारखा क्षमाशील होईन." आज माझे सत्य जिंकले होते. संयम कधीही वाया जात नाही, हे मला समजले. काळ एक दिवस नक्कीच न्याय देतो. शांतपणे सर्व सहन करणाऱ्या स्त्रीची प्रार्थना ईश्वर नक्कीच ऐकतो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.